श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे विद्युलते समान रूप सिंहवासिनी त्रिनेत्र खडक ढाल पाश चक्र हाती धरिली जेयेने माथी शोभे चंद्रकोर रूपे दिसे भयंकर सर्व देवांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे हाती ढाल तलवार घेऊनी कन्या शोभवार युद्धा लागी तत्पर अंग विभूती जियेच्या दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी ललिता राज राजेश्वरी वर देतसे ग्रंथाला म्हणे या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठन करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारी नमी निश्चये पूर्ण ग्रंथ करता पठण त्याचे होईल कल्याण यह सौख्य परत्र साधन होईल जाणा निश्चय मधु कैटभाचा संहार मी वधिला महिषासुर शुंभ निशुंभ असुर कैसे वधिले रणा माझी या प्रसंगाचे पठण जे करीती भक्तजन त्यांचे मनोरथ पुरविन वरदान देईन मी त्याते ग्रह पीडान बाधती पापे त्यासी न लागती दूर संकटे होती पठण मात्रे ग्रंथाच्या दारिद्र्य जाई पळोन नष्ट होई अज्ञान प्राप्ती होती सद्गुण पठण मात्र ग्रंथाच्या शतपाठ करिता पूर्ण अपर लाभे पूर्ण पुण्य होतील सर्व इच्छा पूर्ण पठण मात्रे ग्रंथाच्या सहस्र आणि 100 इतुके पाठ जो करीत प्रसन्न होऊनी त्याप्रत ध्यानी दर्शन देईन मी अष्टमी चतुर्दशी नवमी पठण करावे या दिनी पाप सर्व जाळून जाईल जाणा निश्चय सदैव माझे भक्त राहतील आनंदात विरह दुःख कधी ना होत मम भक्तासी निश्चय त्यासी नाही शत्रु भय त्यासी नाही राजभय शस्त्र अस्त्र अग्निभय त्यासी नाही निश्चय त्यासी नाही चोर भय मार्गी नाही लूट भय जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूंनी सर्वदा त्यासी नाही जल भय नाही त्यासी अरण्य भय व्याघ्र सर्प विष भय नाही त्यासी निश्चय म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथ पठण राहावे करीत स्वये दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या परम कल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाते हारित रोग व्याधी समस्त पठण मात्रे नष्ट होती ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठण होत तेथे राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगत असे ज्या गृही ग्रंथ पठण मी तेथे राही जाण सर्व विपत्ती निवारीन सुखी ठेवीन भक्तासी भक्तिदान होम हवन मज करीती जे समर्पण त्यावरी संतोषोन वरदान त्या ते देईन मी शारदीय नवरात्रात जे भक्तीने पठण करीत आपदातून मुक्त होत सर्व बाजूनी सर्वदा माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम मनुष्य निर्भय होवोन सुखी होईल सर्वदा या ग्रंथाचे पठण करीत शत्रू त्यांचे नष्ट होत सुख सर्व होई प्राप्त पठण मात्रे ग्रंथाच्या अशांत मने होती शांत दुस्वप्ने त्यासी न बाधित पीडा सर्व ग्रह न जित पठण मात्रे नष्ट होती बालका ते बालग्रहण पीडित मैत्री राहे अतुट सौजन्य वाढे सर्वत्र ऐस्य महात्मे ग्रंथाचे पिशाच्य राक्षस भूत पठण मात्रे पळून जात सर्व आपदा होती शांत पठण मात्रे ग्रंथाच्या 1 वर्ष देवता पूजन 1 वर्ष करिता दान जे फळ होई निर्माण ग्रंथ पठणे ते मिळे एकदा करीती श्रवण पाप जाई जळोन देवी आरोग्य प्रदान करी त्या भक्तांसी निश्चय रात्री सुक्त देवी सुक्त नारायणी स्तुती महाख्यात या स्तोत्रा ते जो पठण करीत त्यासवे राहे मी सदा त्यासी नाही व्याघ्र भय त्यासी नाही शत्रु भय सिंह गज सर्प भय नाही त्यासी सर्वदा नाही त्यासी राज भय नाही त्यासी चोर भय नाही त्यासी युद्ध भय रक्षी त्या ते सर्वदा कोणी बैसोनी नावेत महासागरी प्रयाण करीत पडे चक्रवातात नाव बुडो लागत असे अथवा भयंकर युद्धात शस्त्रप्रहार होत पिशाच्य बाधेने पीडित महाव्यथ्याने पीडित असे ऐसे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण विपत्ती कितीही महान सुटे भक्त त्यातून या करिता स्मरण फक्त विपत्ती पळती जाण शत्रू आणि जीव हिंस्र
पळती पाहुनी भक्ताते. ऐसे ग्रंथासी वरदान, देई दुर्गा चंडिका जान. आणि पावे अंतर्धान, हिमालया माझारी. निर्भय होनी समस्त, देव आपुले कार्य करीत. पृथ्वी झाली शांत, यज्ञ यागे करोनिया. रणांगणी जे पळत, उरले असुर जे असत. ते पाताळी लपत, जावोने राहती तेथवरी. ऋषी म्हणे नृपासी, भगवती जगदंबा परियेसी. जगत रक्षणा कारण्यासी, पुन्हा पुन्हा प्रकटतसे. हे विश्व तिच्या अधीन, ती करी विश्व निर्माण. भक्ता सुख समाधान, देवोन सुखी ठेवीतसे. प्रलय काळ जव येतो, महाकाली प्रगटतो. विश्वसहार करीतो, ऐसे महात्म्य दुर्गेचे. वाढता पापाचा भार, तीच करीतसे सहार. विश्व व्यापोनी सर्वत्र, खेळ खेळी जगदंबा. मनुष्य वर्तता सात्विक, देई सौभाग्य तयाप्रत. अहंकार गर्व करीत, दारिद्र्य पाठी लावित असे. ऐसी दुर्गा परमेश्वरी, प्रगटली जाणा भुवरी. ती ते पूजिता सत्वरी, सौख्य प्राप्ती होत असे. मार्कंडेय पुराण, सावर्णिक मन्वंतर जाण. देवी महात्मे फलश्रुती पूर्ण, द्वादशोध्याय गोड हा. स्वस्ती दुर्गा सप्तशती, अध्याय 12 संपूर्णम.